सर क्लोज या मग थोडे समोर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के समृद्ध नारी शक्ति के विजन को मजबूती देने में ये योजना अहम भूमिका निभाएगी। सांगितलंय मी। आपका बहुत बहुत आभार माननीय। इतिहास के कई प्रसिद्ध युद्धों का गवाह पानीपत इसी तरह से देश की क्रांति की साक्षी बनेगी, जिसकी ध्वजवाहक होंगी स्वयं महिलाएं। देश के युवाओं और महिलाओं के उज्जवल भविष्य के लिए महत्वपूर्ण इन पहल के शुभारंभ के लिए आपकी गरिमामयी उपस्थिति के लिए हम अत्यंत आभारी हैं माननीय प्रधानमंत्री जी। आपका पानीपत की पावन धरा पर बहुत बहुत स्वागत है। वंदन। हरियाणा के लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री नायक सैनी, केंद्रीय वित्त एवं कॉर्पोरेट मामलों की मंत्री श्रीमती निर्मला सीतारमण, केंद्रीय आवास एवं शहरी कार्य तथा ऊर्जा मंत्री माननीय श्रीमती गहलाल, केंद्रीय सहकारिता कार्यों से जुड़े मेहमानों का भी स्वागत और विशेष रूप से स्वागत करना चाहेंगे महिला शक्ति का, जो आत्मनिर्भरता के महादान के लिए तत्पर है। यहाँ मौजूद है हजारों की संख्या में ड्रोन दीदियां, लखपति दीदियां और महिला उद्यमियों के साथ साथ महिला जनप्रतिनिधि भी, जो बन रही है राष्ट्र निर्माण की मशीन। ये हमारी परंपरा और पहचान रही है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने महिलाओं के सशक्तिकरण के लिए विमेन लेड डेवलपमेंट का विजन दिया, जिसके तहत बीते 10 वर्षों में महिलाओं के लिए समग्र प्रयास किए गए हैं। महिलाओं का जीवन आसान बने, उनके जीवन से मुश्किलें कम हो, उन्हें आगे बढ़ने के ज्यादा से ज्यादा अवसर मिले, ये हमारी सरकार की सर्वोच्च प्राथमिकताओं में से एक। वह 10वीं पास महिलाएं LIC से ट्रेनिंग लेकर एजेंट बनेंगी। इन्हें योजना के नियम अनुसार स्टाइपेंड दूसरे वर्ष 6,000 रुपए प्रति माह और तीसरे वर्ष 5,000 रुपए प्रति माह। 3 साल की अवधि के बाद भी एजेंसी जारी रहेगी और नियम अनुसार कमीशन भी मिलता रहेगा। अगले 3 सालों में 2 लाख महिलाओं पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के समृद्ध नारी शक्ति के विजन को मजबूती देने में ये योजना अहम भूमिका निभाएगी। सांगितलंय मी। आपका बहुत बहुत आभार माननीय। और विश्व स्तरीय अनुसंधान और विश्व स्तरीय अनुसंधान माननीय प्रधानमंत्री जी को शॉल तथा कुरुक्षेत्र, जहां अंतर्राष्ट्रीय गीता महोत्सव चल रहा है, जो हरियाणा के सभी जिलों में मनाया जा रहा है, और हरियाणा की धरती तो भगवान कृष्ण ने यही से दिया था गीता का संदेश है, यानी पराली बन सकती है किसानों की आय का साधन। इसी का उदाहरण है ये कलाकृति। और अब मैं केंद्रीय वित्त मंत्री माननीय श्रीमती निर्मला सीतारमण जी से भी सादर अनुरोध करती हूँ कि कृपया माननीय प्रधानमंत्री जी को शॉल तथा स्मृति चिन्ह प्रदान कर उनका अभिनंदन करें। शॉल के साथ साथ LIC की ओर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा राज्याच्या पानिपतमधनं महिलांकरता LICची विमा सखी योजनेचा शुभारंभ केला आहे। आणि या योजनेमध्ये महिलांना, त्यामध्ये महिला 10वी पास ते ग्रॅज्युएट ज्या असतील महिला, त्यांच्याकरता पहिल्या वर्षी 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये असं दर महिन्याला मानधन भेटणार आहे। त्यामध्ये महिलांनी एका महिन्यामध्ये 2 पॉलिसी वितरण करायचे आहेत। आणि त्यामुळे चांगल्या योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी आज केलेला आहे। महिला भगिनींना त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे। आणि आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पानिपतमधनं नरेंद्र मोदींनी लाईव्ह
त्या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ केला आहे. अनेक महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या. आज ठाणे विभागामध्ये 250 महिलांना त्या ठिकाणी एजन्सी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये 2 वर्षामध्ये 3 लाख महिलांना त्या ठिकाणी एजन्सी देण्यात येणार आहे आणि हा महिलांचा सन्मान आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो आणि महिला भगिनींना या योजनेच्या शुभेच्छा देतो. सीतारामन यांनी सांगितलंच की महिलांचं योगदान काय आहे देशासाठी. पीएम मोदी पण सांगतात आणि इथे आज आम्ही LIC तर्फे आलोय संजय बागोले सरांच्या सौजन्यामुळे, त्यांच्या पाठिंब्यामुळे. तर आम्हाला तुमच्याकडून हवंय की हा बीमा सखी जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मदत हवी. तुम्ही बघाल तर सध्या खूप चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी. आता नवीन योजना काढली आहे भीमा सखी योजना. त्यानुसार 10वी शिकलेल्या ज्या महिला आहेत त्यांना घर बसल्या काम करता येईल LICच्या थ्रू. मी मनापासून धन्यवाद करते वाघोळे साहेब यांचा, आमचे जिल्हाध्यक्ष त्यांचा आणि LICची पूर्ण टीम. ही योजना महिलांपर्यंत पोहोचवली त्यांनी. कारण याच्या वयाची अट आहे 18 ते 70, म्हणजे कोणीही अप्लाय करू शकतो. फक्त अट आहे 10वी शिकलेली पाहिजे. ते महिला फ्लेक्झिबल टायमिंग पण आणि पहिल्या वर्षाचा स्टॅम्पेज पण चांगला आहे. त्याचा 7,000 आहे, दुसऱ्या वर्षाचं 6,000 आहे, तिसऱ्या वर्षाचं 5,000 आहे. म्हणजे इट डिपेंड्स की ते त्यांचं फायनान्शियल इंडिपेंडन्स पण होतो यानुसार. म्हणजे महिला सक्षम होऊ शकते आणि चांगलं काम करू शकते. थँक्यू. नाही, नक्कीच याचा खूप चांगला फायदा सर्व एज ग्रुपमधील महिलांना होणार आहे. कारण 18 ते 70 पर्यंतची आत्तापर्यंत तरी कुठली योजना आली नव्हती की ज्याच्यामध्ये एवढा महिलांचा वयोगट एकत्रित कव्हर होईल. आणि त्यामुळे अत्यंत काळाला महत्त्वाची आणि सर्व महिलांसाठी महत्त्वाची अशी योजना आज पंतप्रधान मोदीजी यांनी पानिपत इथनं लॉन्च केली आहे. सखी विमा योजना या अंतर्गत विविध वयोगटातील महिलांना LIC इन्शुरन्सबद्दलचं महत्त्व असेल किंवा त्यात हे पॉलिसी विकण्यापासूनचं मार्केटिंग असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये यामध्ये महिलांना खूप ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि त्यामुळे या योजनाचं आम्ही भारतीय जनता पार्टी ठाणे शहराच्या सर्व महिला इथे उपस्थित आहोत. सर्वांनी खूप छान प्रकारे स्वागत केलं आहे. आणि आज ठाणे शहरातल्या LIC डिव्हिजनमधले गणेशजी मिस्त्री असतील, हजारे सर असतील, यांच्या संपूर्ण टीमनी आम्हाला अतिशय छानरित्या ही योजना इथे समजवलेली आहे. सर्वांचे इथे मनापासून धन्यवाद करते. खूपच चांगली संधी आहे महिलांसाठी की त्यांना या LICच्या जे एजंट बनण्याच्या मार्फत जे आपले लाडके प्रधानमंत्री आता त्यांनी जे योजना समजवली आहे त्यामार्फत LICचे एजंट बनून त्यांना एक सक्षम होण्याचं एक संधी मिळते आणि अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मी म्हणेन. त्याच्याने महिला सक्षमही होतील आणि त्यांच्या हाती एक कामही लागून जाईल.